and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 41. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 41. मित्रमैत्रिणींनो, मागच्या पाठातले राजू, हसन मामा आठवतायत तुम्हाला? आज ते रेल्वे स्टेशनवर गेलेत. ऐकूया तरी काय होतंय ते. अरे बाप रे, केवढी मोठी रांग. लुक ॲट दॅट लॉंग क्यू. 15, 16, 17, 18, 19, 20. रांगेत आपला नंबर 20वा आहे. वी आर 20th. येस, वी आर 20th इन द क्यू. मित्रमैत्रिणींनो, हा शब्द ऐका. 20th म्हणजे 20वा. 20 म्हणजे 20. 20th म्हणजे 20वा. 30th म्हणजे 30वा. बरं, पुढे ऐका. हसन मामा, बघा, उद्याची तिकीटच नाही. व्हॉट? नो तिकीट्स फॉर टुमॉरो? तुला कसं माहित? ते बघा ना, तिथे लिहिलंय May 14th फुल. Oh yes, there are no tickets for tomorrow. What should we do? आपण परवाची तिकीटं काढूया का? परवा? ओके, मला अजून 3 दिवस सुट्टी आहे. म्हणजे हसन मामा, तुमच्याजवळ कॅलेंडर आहे? हो, डायरी आहे बघ. यात एक लहानसं कॅलेंडर आहे. Is it this year's calendar? Yes. Here is May. Yesterday was May 12th. Today is May 13th. माझी सुट्टी 17 मे पर्यंत आहे. म्हणजे मग परवाचं तिकीट काढलं तरी चालेल. आम्ही 15 मेला घरी जाऊ. You will be back home next week. Yes. We came to Azoba's house last week. मित्रमैत्रिणींनो, आता मी जे शब्द सांगीन ते ऐका आणि लक्षात ठेवा. गेला आठवडा, लास्ट वीक. हा आठवडा, दिस वीक. पुढचा आठवडा, नेक्स्ट वीक. बरं, पुढे ऐका. ए कुठे घुसताय? मागे जा. लाईनीत उभे राहा. ते काही नाही ताई, आमच्या मागे उभे राहा. ए बाबा, अरे लय घाई जाई मला. आम्हाला पण घाई आहे, तरीही आम्ही नाही का थांबलो रांगेत? केवढी मोठी लाईन म्हणायची, पण आता काय करायचं. राहते बाबा उभी लाईनीला. चांगली सवय आहे ताई. रांगेत उभं राहायची सवय लावून घ्या. हसन मामा, शी इज 21st. त्यांचा नंबर 21वा आहे. बर, आता माझी डायरी पिशवीत ठेवूया का? थांबा ना, मला बघू दे. चल, टाइमपास करायला आपण एक गंमत करूया. मी तुला एक महत्वाचा दिवस सांगेन. तू त्या दिवसाचं इंग्रजी नाव आणि तारीख मला सांगायची. ओके. मग सांग बरं राजू, स्वातंत्र्य दिनाला इंग्रजीत काय म्हणतात? इंडिपेंडन्स डे. गुड. आता पुढचा प्रश्न. व्हेन इज इंडिपेंडन्स डे? August 15th. Independence Day is on August 15th. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कळलं का? हसन मामा म्हणाले स्वातंत्र्य दिन. मग राजूनी पटकन ओळखलं. स्वातंत्र्य दिन म्हणजे इंडिपेंडन्स डे. मग हसन मामानी विचारलं, व्हेन इज इंडिपेंडन्स डे? म्हणजे स्वातंत्र्य दिन कधी असतो? मग राजूनी सांगितलं, Independence Day is on August 15th. असं वय, इंग्रजी तारखा सांगायला शिकताय वय. होय मावशी. राजू, आता सांग, व्हेन इज गांधी जयंती? मित्रमैत्रिणींनो, आता या पुढच्या तारखा तुम्हालाही सांगायच्या आहेत. हसन मामाचा प्रश्न पुन्हा ऐका
आणि इंग्रजीत सगळे एकत्र पूर्ण वाक्यात उत्तर द्या. When is Gandhi Jayanti? Gandhi Jayanti is on October 2nd. वय वय 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि 14 एप्रिलला आंबेडकर जयंती असती. Yes, I know that. Ambedkar Jayanti is on April 14th. And when is Children's Day? Children's Day. मुलांचा दिवस म्हणजे अरे हो, बाल दिन. Yes, Children's Day, बाल दिन. जवाहरलाल नेहरूंचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. Yes, I know. Children's Day is on November 14th. लय हुशार पोरग दिसतंय. मग आता मी सांगीन त्या दिवसाची तारीख सांगशील का रे बाबा? प्रयत्न करतो मावशी. सांग बघू, कामगार दिन कधी असतो? Good question. When is Labor Day? लेबर डे, कामगार दिन नाही बाबा माहित. कामगार दिन. बरं का राजू, मी तुला थोडीशी माहिती सांगतो. Then you tell me. When is Labor Day? Okay? मित्रमैत्रिणींनो, तुम्हीही ओळखा बरं का. Listen. Labor Day is on the first day of the 5th month. फर्स्ट डे ऑफ द 5th month. फर्स्ट डे म्हणजे पहिला दिवस म्हणजे 1 तारीख. बरोबर. आणि महिना कोणता? 5th month. 5वा महिना. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे 1st. 1 मे. बरोबर आहे. 1 मे कामगार दिन. आमच्या संघटनेचं लई मोठं अधिवेशन असते 1 मेला. पण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो ना. हो, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही 1 मेलाच येतात. लेबर डे इज ऑन May 1st. ऑल्सो महाराष्ट्र डे इज ऑन May 1st. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहित आहे का, 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याची आठवण म्हणून 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. बरं, आता पुढे काय होते ते ऐकूया. अरे च्या, गप्पा मारता मारता आपली तिकिटाची रांग कधी पुढे सरकली ते कळलंच नाही. हा बघ, आपला नंबर सुद्धा आला राजू. We are first. We are first in the queue. बरं झालं, माझा बी वेळ लई चांगला गेला तुमच्याशी गप्पा मारता मारता. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. When is Independence Day? Independence Day is on August 15th. What was the date yesterday? Yesterday was May 12th. What was the day yesterday? Yesterday was Sunday. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आजच्या सरावात आपण आधी काही महत्वाच्या तारखा इंग्रजीत म्हणायला शिकूया. वेगवेगळ्या मुलांनी उत्तर द्यायचंय. प्रत्येक घंटेला टीचर सांगतील त्या मुलांनी उभं राहायचं. एक जण उभं आहे, ऐक आणि पूर्ण वाक्यात इंग्रजीत उत्तर दे. When is Independence Day?
Independence Day is on August 15th. असं उत्तर दिलं का? गुड. पुढचं मूल इंग्रजीत उत्तर दे. When is Children's Day? चिल्ड्रन्स डे म्हणजे अर्थात बालदिन. चिल्ड्रन्स डे इज ऑन November 14th. Good. When is Gandhi Jayanti? Gandhi Jayanti is on October 2nd. When is Teachers' Day? Teachers' Day is on September 5th. Good. बरं, आता या पुढचा सराव आपण सगळ्यांनी एकत्र करायचा आहे. मी कालची तारीख आणि वार विचारीन. तुम्ही सगळ्यांनी एकत्र इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे. आधी तारीख. व्हॉट वॉज द डेट येस्टरडे? येस्टरडे वॉज अशी वाक्याची सुरुवात केली का? येस्टरडे वॉज ऑगस्ट 18th किंवा येस्टरडे वॉज ऑक्टोबर 20th किंवा जी काय कालची तारीख होती ती सांगितली का? व्हेरी गुड. आता दिवस. व्हॉट वॉज द डे yesterday? Yesterday was Thursday. किंवा yesterday was Tuesday. जो कालचा वार होता तोच सांगितलं ना? व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर वेगवेगळ्या महत्वाच्या दिवसांच्या तारखा इंग्रजीत सांगायला शिकवतील. रिपब्लिक डे, ख्रिसमस, संक्रांत, न्यू इयर्स डे वगैरे. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.